The ohm meter is directly used to measure resistance. So resistance measurement purpose साठी जो आपण मीटर यूज करतो त्याला आपण म्हणतो ओहम मीटर. त्याच्यामध्ये दोन टाइप्स असतात, एक असतो सिरीज टाइप आणि दुसरा असतो शंट टाइप. ठीक आहे. सो पहिली जी डायग्राम आहे इट इज ऑफ सिरीज टाइप ओहम मीटर अँड सेकंड वन इज कन्सिस्ट ऑफ शंट टाइप ओहम मीटर. सो याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की जनरली जो ओहम मीटर असतो इट कन्सिस्ट ऑल्सो यूज टू चेक दी कंटिन्युटी तुम्ही बघितली असेल किंवा सेमी कंडक्टिंग डायोडची जी हे मेजरमेंट्स असतात त्याच्यासाठी पण आपण रेफर करू शकतो ओहम मीटर. सो कंटिन्युटी टेस्ट पण काय होते विथ द हेल्प ऑफ दिस ओहम मीटर कॅन बी पॉसिबल. सो ह्या दोन गोष्टी ज्या आपण मीटरवर बघितलेल्या आहेत त्या परफॉर्म होतात विथ द हेल्प ऑफ दिस टाइप ऑफ ओहम मीटर. नाउ फर्स्ट डायग्राम इज कन्सिस्ट ऑफ सिरीज टाइप ओहम मीटर. So here series type ohm meter is consist of two resistances. Okay, one is R1 and another one is R2. R2 is your shunt resistance and R1 is called as series resistance. Okay, so this shunt resistance is a nothing but it is parallel to this मीटर. गॅल्व्हनोमीटर किंवा पीएमएमसी मीटर आहे त्याला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि तो व्हेरिएबल आहे म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय करतोय व्हेरी करतोय डिपेंडिंग अपॉन दी ऍज पर दी रिक्वायरमेंट. R1 is your resistance or you can say the current limiting resistance. Okay, so हा सिरीज मध्ये काय कनेक्ट केलेला आहे करंट लिमिट आणि आपल्याला मेजर जो करायचा आहे तो काय आहे आर एक्स. कोणाचं रेजिस्टन्स मेजर करायचं आहे आर एक्स चा मेजर करायचं आहे. सो इंटरनली इनटू द ओम मीटर देर आर टू रेजिस्टन्स. वन इज युअर current limiting resistance and another one is shunt resistance which is connected in parallel with the meter. Okay, and E is also connected which is nothing but the battery of your meter. It is connected as shown in the figure. Okay, for measuring unknown resistance आपल्याला हा मेजर करायचा आहे. सो आपल्याला काय करावं लागेल वी हॅव टू कनेक्ट दी मीटर अक्रॉस दीज टू पॉइंट्स. आपण मीटरचे दोन पॉईंट काय करतो रेजिस्टरच्या एका टर्मिनलला एक टर्मिनल कनेक्ट करतो आणि दुसऱ्या टर्मिनलला मीटरचा दुसरा टर्मिनल कनेक्ट करतो. ठीक आहे. सो जेव्हा कनेक्ट झालाय ठीक आहे. सो त्यावेळेस काय होणार आहे कनेक्ट झाला म्हणजे काय होतं शॉर्ट होतं की नाही होत मला ते सांगा पहिले. इथलं सर्किट काय होणार आहे हे आता सध्या ओपन दिसतंय. जेव्हा हा रेजिस्टन्स आपण कनेक्ट करतो म्हणजे पॉइंट काय झाले शॉर्ट झाले. ठीक आहे. सो शॉर्ट झाल्यानंतर म्हणजे सर्किट काय होतंय लूप कम्प्लीट होतोय. लूप कम्प्लीट झाला म्हणजे मॅक्झिमम करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो मॅक्झिमम करंट सो या केसमध्ये काय दाखवणार आहे तुम्हाला द मल्टीमीटर विल शोज दी फुल डिफ्लेक्शन. सो फुल डिफ्लेक्शन नुसार तुमचा काही जो काही रेजिस्टन्स आहे त्याच्याकडनं जो करंट फ्लो होतोय मॅक्झिमम करंट फ्लो व्हायला लागले की त्यानुसार रेजिस्टन्स काय होतो मिनिमम होतो. बिकॉज रेजिस्टन्स इज यूज टू अपोज दी करंट आणि जर करंट मॅक्झिमम असेल तर रेजिस्टन्स काय येतो मिनिमम येतो आणि करंट मिनिमम असेल तर रेजिस्टन्स काय येतो मॅक्झिमम येतो. आणि हे कशावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स युज केलाय आणि तुम्ही किती सप्लाय देताय. ठीक आहे. सो आपण काय करणार आहे मग याच्यामध्ये की इनिशियली ही प्रोसेस करण्यापूर्वी की R2 आपण असं अझ्युम करू सॉरी RX असं अझ्युम करू की आपण कनेक्ट केलेलाच नाही डायग्राम मध्ये. ठीक आहे. सो हा ओपन आहे इथले टर्मिनल्स काय झालेले आहेत ओपन आहे आणि आता काय केलं डायरेक्टली एक वायर घेतली आणि मी हे काय केले शॉर्ट केले विदाउट कनेक्टिंग रेजिस्टर. आता रेजिस्टर कनेक्ट नाही केलाय जस्ट आय एम गोइंग टू शॉर्ट दिस रेजिस्टन्स. सो इनिशियली सॉरी रेजिस्टन्स आला विथ द हेल्प ऑफ वायर ए एन बी मी काय केले शॉर्ट केले. ठीक आहे. शॉर्ट केल्यानंतर इनिशियली मी R2 ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करणार आहे की जो काही करंट फ्लो होतो ह्या सर्किट मधून तो करंट काय असणार आहे इट विल बी आय मॅक्स. ठीक आहे. सो मीटर काय दाखवेल पीएमएमसी मीटर इनिशियली फुल डिफ्लेक्शन दाखवेल. सो त्याचा 0 टू मीटर त्याचा इकडे मॅक्झिमम असेल इकडे 0 असेल तर सो तुमचा इथे मॅक्झिमम डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे. आणि ज्या मोमेंटला कनेक्ट केलंय तुम्ही रेजिस्टन्स ठीक आहे. सो आता इथे इंडिकेट काय होत आहे की 0 टू मॅक्झिमम करंट आहे आय मॅक्झिमम असेल किंवा आपण असं करू की फुल स्केल डिफ्लेक्शन आहे तर त्यावेळेस रेजिस्टन्सची व्हॅल्यू नॅचरली काय जाणार आहे 0 जाणार आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. रेजिस्टन्स म्हणजे इंडिकेट काय होतं
झिरो रेझिस्टन्स म्हणजे इंडिकेट काय होतं, मॅक्झिमम करंट इंडिकेट होतो आणि रेझिस्टन्स व्हॅल्यू 0 आहे. सो आपल्याला जो ओहम मीटर दाखवणार आहे तो काय दाखवणार आहे, नो रिडिंग. ठीक आहे, नल दाखवेल. आता हा इंटरनल प्रोसेस झाला, आपण करंट परफॉर्म केला. आता काय करायचंय, मला रेझिस्टन्स कनेक्ट करायचं इन्स्टेड ऑफ कनेक्टिंग और शॉर्टिंग. मग आता काय केलं मी, रेझिस्टन्स कनेक्ट केला, तो मेजर करायचा आहे जे काही टर्मिनलच्या अक्रॉस. जेव्हा मी रेझिस्टन्स कनेक्ट करेल, इनिशियली जे मॅक्झिमम डिफ्लेक्शन होतं ते काय जाणार आहे, रिड्यूस होणार आहे. रिड्यूस का होणार आहे, कारण इथे मी काहीतरी रेझिस्टन्स लावलेला आहे ज्याच्यामुळे करंट जो आहे तो काय होणार, कमी होणार. सो करंट कमी झाला की तुमचा रेझिस्टन्स काय होतो, जसं जसं रेझिस्टन्स तुम्ही इथे चेंज करताय, म्हणजे मी समजा 1 किलो ओहमचा रेझिस्टन्स लावला आणि इनिशियली करंट किती मिळत होता मला, फुल. जेव्हा रेझिस्टन्सची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस आर काय होता, 0 होती त्यावेळेस 20 मिली अँपियर इतका माझा समजा करंट फ्लो होत होता. आता मी आर काय केलं, 1 किलो ओहमचा कनेक्ट केला, तर सडन करंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. करंट किती रिड्यूस होऊ शकतो, अराउंड 1 मिली अँपियर इतका तुम्हाला समजा दिसेल. सो हा काय झाला की as resistance increases current starts to decrease. Okay, and you can measure the whatever the resistance applied here. So जेव्हा इन शॉर्ट असं आहे की ज्या वेळेस टर्मिनल शॉर्ट असतात त्यावेळेस रेझिस्टन्स काय होतो, 0 होतो. ज्या वेळेस टर्मिनल्स ओपन असतात मीटरचे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, रेझिस्टन्स मेजर करू शकता आणि करंट काय होतो, 0 होतो. सो दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. वेन टर्मिनल ए अँड बी आर ओपन, नॅचरली the resistance between A and B will be high. Okay, so ह्या टर्मिनल मधला रेझिस्टन्स काय असणार आहे, हाय असणार आहे. So ideally it may be infinity. So at that time your I will be 0. So for open circuit condition, current flowing through this circuit will be 0, and hence so the overall resistance across these two terminals will be high, which is nothing but the infinity. But for short circuit condition, for short circuit condition, the current flowing through this circuit will be maximum. At that time resistance will be 0. So the resistance काय होतो, reduced होतो. So short circuit condition साठी सिरीज टाइप ओहम मीटर मध्ये रेझिस्टन्स 0 असतो आणि ओपन सर्किट कंडिशन साठी रेझिस्टन्स काय असतो, मॅक्झिमम असतो. नेक्स्ट जो आहे तुमचा तो आहे शंट टाइप ओहम मीटर. ठीक आहे, शंट टाइप ओहम मीटर मध्ये काय दिसतं, एक रेझिस्टन्स आहे ऍडजस्टेबल रेझिस्टन्स, जो आपण इकडे शंट मध्ये कनेक्ट केला होता तोच आपण काय केला, सिरीज मध्ये कनेक्ट केला. बेसिक मीटर आहे जे इथे होतं, स्विच कनेक्ट केलाय. ठीक आहे, आणि एक रेझिस्टन्स आहे आणि एक बॅटरी पण आहे. सर्किट फक्त काय केलेलं आहे, जो तुमचा शंट मध्ये रेझिस्टन्स होता तो काय केला, सिरीज मध्ये कनेक्ट केलाय, बाकी कुठेही चेंज नाहीये. आता काय करणार आहे आपण परफॉर्म, सिम्पली ओके, द कनेक्शन स्विच जेव्हा आपण कनेक्ट केला, ठीक आहे, स्विच आपण कनेक्ट केला, इथला जो स्विच आहे आपल्याला क्लोज करायचा आहे. स्विच क्लोज केल्यानंतर काय होणार आहे, क्लोज लूप सर्किट फॉर्म होणार आहे. त्यावेळेस अज्युम करा की सर्किट काय तुमचं ओपन आहे, म्हणजे नो रेझिस्टन्स इज कनेक्टेड. सर्किट ओपन आहे तरी इकडनं काय होतोय, करंट फ्लो होतोय. ठीक आहे, सो करंट फ्लो होतोय म्हणजे करंट काय होतोय, इंडिकेट होतोय काहीतरी. सो त्यावेळेस रेझिस्टन्स काय तुमचा, देर इज नो रेझिस्टन्स, हेन्स रेझिस्टन्स इज 0. So this is nothing but the concept of shunt. So when terminal A and B are shorted, आता जिथे इथे इथे काय झालंय, प्रपोर्शनल चेंज झालेला आहे. म्हणजे काय मिळते बघा, स्विच क्लोज केला, सर्किट क्लोज असल्यामुळे इथनं करंट फ्लो होतोय तुमचं. अजून करा की हा
ओके. सो कंडिशन इथे रिव्हर्स होते. 1-2 मिनिटं. सो या स्टेटमध्ये कंडिशन कशी रिव्हर्स होते ते सांगते. याच्यामध्ये काय कंडिशन होते ते आपण आधी लिहून घेऊ. पहिले काय होता की जेव्हा शॉर्ट सर्किट होता, शॉर्ट सर्किट असेल तर काय व्हायचं, करंट काय होता, मॅक्झिमम होता. ऑलमोस्ट आपण अज्युम करू इट विल बी इन्फिनिटी. ऍट दॅट टाइम युअर रेजिस्टन्स वॉज 0. ओहम मीटरचा रेजिस्टन्स किती आला, 0 आला. ज्यावेळेस ओपन सर्किट झाली, ही कंडिशन कशाची आहे, शॉर्ट सर्किट कंडिशन. ठीक आहे. आफ्टर दॅट वेन यू ओपन सर्किट दी टर्मिनल, म्हणजे इथे काही कनेक्ट केलेलं नाही. सो इन दॅट केस आर आय बिकम्स 0 अँड आर बिकम्स इन्फिनिटी. दिस इज नथिंग बट कंडिशन ऑफ ओपन सर्किट. ठीक आहे. आता शंट टाइप मध्ये कंडिशन रिव्हर्स होणार. कंडिशन कशा रिव्हर्स होणार की ज्या हा स्विच जो आहे, आपण स्विच ऍज पर रिक्वायरमेंट कनेक्ट करतोय. स्विच कनेक्ट केलेला आहे, करंट काय होतोय, पास होतोय. करंट इथे पण डिव्हाइड होतोय आणि इकडे पण डिव्हाइड होतोय. लक्षात ठेवा, जेव्हा करंट डिव्हाइड होतोय, ठीक आहे, भले तुम्ही इथे काही कनेक्ट केले नाही तरी इथे काहीतरी रेजिस्टन्स जनरेट होणार आहे अक्रॉस दीज टू टर्मिनल्स ए अँड बी. सम रेजिस्टन्स मे गेट जनरेटेड. सो दॅट रेजिस्टन्स मे बी इन्फिनिटी ऑर 0 डिपेंडिंग. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू मिळते, म्हणजे आपण अज्युम करू की तुमचा रेजिस्टन्स पण काय मॅक्झिमम आहे. सायमल्टेनियसली करंट पण काय होतोय, फ्लो होतोय. सो करंट कॅन बी अज्युम एज इन्फिनिटी. ठीक आहे. आणि ज्या मोमेंटला स्विच ओपन केला, ठीक आहे, सर्किट काय झालेलं आहे, डिस्कनेक्ट झालंय. सो डिस्कनेक्ट झाल्यामुळे इथे काय झालेले कंडिशन की मी हे जरी शॉर्ट केले, समजा ए बी आधी काय होते, ओपन होते, आता काय केले, शॉर्ट केले. शॉर्ट केल्यामुळे ह्या शंट मीटरचं जे आहे इथलं व्होल्टेज काय झालं, डायरेक्टली 0 झालं. शंट मध्ये व्होल्टेज अक्रॉस समथिंग टर्मिनल विल बी 0. जेव्हा व्होल्टेज 0 होते म्हणजे सप्लाय जात नाहीये. सप्लाय जात नाही म्हणजेच काय होतंय, रेजिस्टन्स आणि करंट दोन्ही पण काय झाले, 0 झाले. सो देर विल बी नो करंट अँड हेन्स देर विल बी नो रेजिस्टन्स अक्रॉस दिस शंट टाइप ओहम मीटर. ठीक. सो ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी तुम्हाला आधी कन्सेप्ट ओके पाहिजे की व्हॉट इज मीन बाय ओपन सर्किट अँड व्हॉट इज मीन बाय शॉर्ट सर्किट. त्या क्लिअर असतील, देन अँड देन यू कॅन अंडरस्टँड दी फंक्शन ऑफ ओहम मीटर. सो नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा मी सप्लाय देते, ठीक आहे, सप्लाय दिलेला आहे आणि इथे मी एक रेजिस्टन्स कनेक्ट केला. आपण अजून करू की मीटरचा रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि हे दोन टर्मिनल्स काय म्हणजे ओपन ठेवलेले ह्या सर्किटच्या बाबतीत. सो अजून केला, जेव्हा मी काय करते, सप्लाय देते, करंट काय होतोय, फ्लो होतोय. इकडनं पण काय होतंय, फ्लो होतोय. सो इथे काहीतरी रेजिस्टन्स जनरेट होतोय. करंट जनरेट झाला म्हणजे तिथे रेजिस्टन्स येतोच. सो ही कंडिशन आपण सॅटिस्फाय होते. सो ओपन सर्किटला काय झालं, इथे रेजिस्टन्स जनरेट झाला. पण जेव्हा मी हा क्लोज करते, ठीक आहे, हा शॉर्ट सर्किट केलाय म्हणजे क्लोज केलेला आहे. हा काय होतोय, रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस आहे. सो जेव्हा रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस येतो, शॉर्ट होतो, त्यावेळेस तिथला व्हॅल्यू काय होते, 0 होत असते. सो 0 झाल्यामुळे करंट पण काय होतो, 0 होतो. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट दी फंक्शन ऑफ शंट टाइप. आणि हेच विरुद्ध आहे सिरीज मध्ये. सिरीज मध्ये नॉर्मल फंक्शन होते, जे तुम्हाला दिसतं की जेव्हा सर्किट क्लोज होतं त्यावेळेस नॉर्मल करंट फ्लो होतो, सर्किट ओपन झाले की करंट फ्लोच होत नाही. सो दोन कंडिशन्स आहे ह्या, एकदम क्लिअर कट आहे. फक्त इथे अंडरस्टँडिंग लेवल थोडीशी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लॉजिक लावावं लागेल. लॉजिक कोणतं राहणार आहे, जो मीटर आपण शंट मध्ये कनेक्ट केलेला आहे म्हणून त्याला आपण शंट टाइप म्हणतोय. इथे मीटर सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे, म्हणून ते सिरीज आहे. सो याच्यावर पुढे तुम्हाला न्यूमेरिकल्स पण आहे, इक्वेशन पण आहे. नेक्स्ट लेक्चरला घेईल मी. जर झालं सिलेबस कव्हर तर 3 युनिट राहतील, अदरवाईज 2 युनिटच ठेवेल मी. हा, किंवा मग आपण एक काम करू, यातला थेरी पोर्शन कव्हर करून घेऊ युनिट टेस्ट साठी जे आहे.